लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. उन्हाच्या तडाख्यात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची वणवण. पिशोर ग्रामीण भागात सुद्धा गॅस सिलेंडरच्या टंचाईने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. गॅस सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या एजन्सीच्या पुरवठा वाहनाकडे डोळे लावून बसणाऱ्या महिला व पुरुषांच्या रांगा हे चित्र नेहमीचे झाले आहे. मोबाईलद्वारे गॅस सिलेंडरची अगोदर बुकिंग केल्यानंतर गॅस सिलेंडर मिळण्याचा दिवस मोबाईलवर मेसेजद्वारे बुकिंग केलेल्या नागरिकांना प्राप्त होतो. त्या दिवशी सकाळी अगदी अंधारातच आंघोळ न करता व चहा पाणी न घेता गॅस सिलेंडर घेऊन महिला पुरुष पिशोर ग्रामपंचायत समोरच्या पटांगणात रांगा लावत आहेत. यात अनेक शाळकरी मुले परीक्षेचा अभ्यास सोडून रांगेत उभे असल्याचे दिसून येत आहे. परंतु गॅस पोहोच करणारी गाडी येणार की नाही याची माहिती कोणाकडेच नसते. गॅस सिलेंडरची उपलब्धता कमी व ग्राहक जास्त, यामुळे रांगेतील सर्वांना गॅस सिलेंडर मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे रांगा लावून सुद्धा अनेकांना रिकाम्या हाताने रिकामे सिलेंडर घेऊन निराश होऊन घरी परतावे लागत आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवारी सलग 3 दिवस प्रत्यक्ष ग्रामपंचायतीसमोर जाऊन माहिती घेतली असता 2 दिवस गाडी न आल्याने अनेक तासांपासून रांगा लावून ताटकळत उभे असलेले नागरिक कंटाळून घरी गेले. अनेक नागरिकांनी याविषयी संताप व्यक्त केला. सर्व काम सोडून सकाळी रांगा लावाव्या लागतात, परंतु गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नाईलाजाने इतर दुसरा पर्याय शोधावा लागत असल्याचे सांगितले. व्यावसायिक सिलेंडर अजिबात उपलब्ध नसल्याने हॉटेल व चहा व्यावसायिक इंडक्शन, शेगडी, लाकडी चूल आदी पर्यायाकडे वळले आहेत. पिशोरसारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावात 2 ते 3 दिवसात गॅस सिलेंडर वितरित व्हायला हवे अशी मागणी नागरिक करत आहेत. आठ 5 दिवस झाले गाडी यायला. रोज येऊन नंबर लावून चालले ती म्हणजे परेशान झाले. मग आता काय करता? आता नंबर लावले. आता गाडी आली तर गॅस भेटत नाही का? नाही, अजून गाडी येते तर गाडी 3 दिवसापासून नंबर लावून चालले जाऊ गाडी. ठीक आहे, ओके. 8 दिवस झालो इथे सकाळी 5 वाजेपासून नंबर लावतो. आम्हाला गॅस नाही, काय नाही. पाऊस चालू आहे. पाऊस चालू असताना आम्ही छान गाडी आणायचा. आम्ही भाड्यानं राहतो. आमचे घर मालक आम्हाला सांगता की तुम्ही पेटवू नका म्हणून. एक बोला. गॅसच नाही. कधीपासून येऊ राहिले तुम्ही इथं? आम्ही 15 दिवस झाले नंबर लावलेले. तर 8 दिवसापासून आम्ही सकाळी 5 वाजता येतोय. आमचे छोटे छोटे मुलं शाळेत पण नाही जाते. भाड्या नाही, काय नाही. भाड्याच्या रूम मध्ये आम्हाला चुलही पेटू देत नाही इथं, माहिती का? तुमची बुकिंग आहे का? बुकिंग आहे, आमची बुकिंग सुद्धा आहे इथं. आमच्या गावामध्ये टाकीच नाही येते इथं. झाले भाऊ, आम्ही 3 वाजेपासून बसू लागले येऊन. टाकी भेटूनही लागली आम्हाला. गाडी येत नाही आहे, काही नाही. आम्ही आता कधीपासून आले तुम्ही? आता इथं सकाळी कधीपासून आहे? आज 3 वाजेपासून यायले आम्ही. असं आहे का? आणि नंबर लावल्यानंतर तुम्हाला टाकी भेटेल असं वाटतं का तुम्हाला? नाही, आम्हाला नाही वाटत की आम्हाला टाकी भेटेल म्हणून सणी. कारण की लोकसंख्या जास्त आहे, टाक्या जास्त आहे. 921 रुपये आहे आणि ते 960 रुपये घेऊन राहिले. ते बी त्याच्यात ऍड करा. किंमत वाढीव घेत आहे का गॅसची? हा, 960 रुपये घेऊन राहिले 921 आहे आणि सांगायला 960 आहे. 921 आहे याच्यावर. बोला ना, समजा बोला. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.